किमान 25-30 डॉल्फिन दिसलेत मला. हे बाली नाहीये, हे आमचं कोकण आहे. आणि आता आपण जातोय डॉल्फिन बघायला आणि म्हातारीची चूळ बघायला. आणि माझी टोपी दाखवते. मी ट्रायपॉड विसरली. व्लॉगिंगचा स्ट्रगल बघताय ना, मग व्लॉग शेवटपर्यंत बघा. बरं, ही सुंदर टोपी घालून या सुंदर रस्त्यांनी आम्ही निघालो निवतीला जायला. हळूहळू रस्ता निमुळता होत गेला म्हणून पार्किंगची चिंता वाटली, पण अजिबात काळजी करू नका, इथे पार्किंगची व्यवस्थित सोय आहे. पोहोचलोय मी इथे आणि खूप 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 आता भूक लागली आहे. हा बघा भुकेने कासावीस जीव. डॉल्फिन सकाळच दिसतात म्हणून सकाळ सकाळ उठून आम्ही नाश्ताही न करता आलो होतो. आणि इथे काही मिळेल असं वाटलं नव्हतं, पण इथे अक्षरशः अख्खा बाजार आहे. सकाळच मस्तपैकी घावणे चटणी मिळाली. या काकांशी पण थोड्या गप्पा झाल्या. ह्या काकांकडे इथे इडली आहे आणि इडली गावणा आहे आणि दुसरा मोदक. सकाळचे किती वाजले? 9 वाजायला पण अजून 5 मिनिटं बाकी आहेत आणि इथे गरमागरम मोदक तयार. या मावशीकडे काय काय आहे ते पण बघूया. डोसे, घावणी, इडली, पोहे. इथेच गुळ खोबऱ्याची वडी आणि पाण्याची बाटली विकत घेतली आणि त्यांना विचारलं, डॉल्फिन दिसतील काय? नक्की काय? निश्चित. ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि आम्ही निघालो डॉल्फिन बघायला. माझ्या वेंधळेपणावर प्रचंड विश्वास असल्यामुळे अक्षयदा मला कसं पकडतोय बघा. निघायचं काय? आणि मग दोरी सुटली आणि आमची होडी निघाली. सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले होते, पण मी जास्त शहाणी त्यामुळे मी घातलं नाही. जॅकेटवर लिहिलंय काय बघा, तो नेहमीच सोबत असतो. मॅडम एकदम स्ट्रगल करा. स्ट्रगल इज रिअल. आणि जॅकेट न घालता होडीच्या अगदी कोपऱ्यावर बसून मी निघाले निवतीच्या समुद्रात डॉल्फिन शोधायला. सुरुवात झाली गोल्डन रॉक आणि निवती बीच पासून. ओके. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये नुसता चमचमत होता, पण मी शोधत होते डॉल्फिन. माझं सगळं लक्ष तिथेच होतं. आज नाही येत. रविवार आहे. मासे आहेत, ते कुठे पण जाऊ शकतात. बरोबर. पण आम्ही बघूया, प्रयत्न करणार. होय चालेल. पण हे दादा खरंच खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला हे कासव, सिगल बेट असे बरेच पॉइंट दाखवले. मध्येच फोटो काढायला पण थांबवलं आणि या सगळ्या पॉइंटची माहिती पण दिली. छोटासा एक सीट पक्षी म्हणून आहे, तो आतमध्ये त्या गुहेत राहतो. तो भिंतीला आपला घरटा बांधतो, आपल्या लायेपासून. त्या घरट्याची परदेशात तस्करी केली जाते. आम्ही पदार्थ असतो. समुद्राच्या मध्ये जाऊन पोर्तुगीज आणि ब्रिटिश कालीन अशी दोन्ही लाईट हाऊस पण बघितली. लाईट हाऊस कडे जातोय आता आपण. माझ्या माहितीप्रमाणे हे पोर्तुगीजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे. दादा अजून माहिती सांगतो. आणि हे आहे ते पोर्तुगीजांनी बांधलेलं लाईट हाऊस आणि हे आहे ब्रिटिशांनी बांधलेलं लाईट हाऊस. समुद्राच्या मध्येच असलेल्या ह्या पायटण्या पण बघितल्या आणि याची मला प्रचंड गंमत वाटली. आता या ब्रिटिश कालीन लाईट हाऊस बद्दल दादांकडूनच ऐका. जहाज जायची, त्यांना दिशादर्शक म्हणून तेव्हा बांधलं होतं. त्याची काय गरज नाही, कारण बोटींवर रडार सिस्टीम झाली आहे. केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. 26 जानेवारीला ध्वजवंदन करतात. 4 माणसं कामाला आहेत, त्यांची 3 महिन्यांनी ड्युटी असते. आता बोट वळवत आहे आणि आम्ही या 2 दगडांच्या मधून जाणार आणि असं एकदम बालीसारखा वेटिंग वरती राहायला लागतं. त्या इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या पॉइंटवर जायचं. हा पॉइंट तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामवर बघितलाच असेल, मीही बघितला होता. पण इथे प्रत्यक्षात जाऊन आपलं कोकण किती समृद्ध आहे याची आणखी एकदा प्रचिती आली. तुम्ही पण या आणि स्वतः अनुभवा. बरं, आता आम्ही निघालो आणखी एका व्हायरल पॉइंटकडे आणि तो पॉइंट म्हणजे म्हातारीची गुहा. आणि आज नेमकं पाण्याला प्रेशर कमी होतं. म्हातारीची चूळ बघायला गेलो तर चूळ सोडा, म्हातारी आमच्यावर थुंकली पण नाही. नशीब इतकं खराब आहे की मला डॉल्फिन पण नाही दिसले आणि म्हातारीची चूळ पण नाही दिसली. इंग्रजांच्या काळात एक जोडपं होतं. नाव काय माहिती नव्हतं. आवाज कमी आलाय त्यामुळे मीच सांगते. थोडक्यात एक ब्रिटिश जोडपं होतं. केस पांढरे असल्यामुळे म्हातारी. आता त्यातली बाई तिथेच वारली आणि त्यावेळी नेणे आणण्याची काही सोय नसल्यामुळे तिला तिथे वरतीच दफन केलंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिसराला म्हातारीची चाळ असं नाव पडलं. तुम्हाला वेगळी स्टोरी माहिती असेल तर मला पण कमेंटमध्ये सांगा. बरं, आता परतीच्या प्रवासात मी जागा बदलली. पण इकडे पण मला सेमच मजा येते. आणि ही आहे माझी मज्जा. मला काही करून फक्त पाण्याला हात लावायचा होता. घड्याळ काढलं, अंगठी काढली, दुसऱ्या हातात घातली, आता चष्मा खाली पडतोय आणि तरी मला एवढं करून पाण्याला हात नाही लागत आहे माझा. आणि पाण्याला हात लागला तेव्हा मी इतक्या मोठ्यांदा किंचाळत होते की आजूबाजूचे सगळे मासे पळून गेले असतील. पण नाही, मासे पळाले नव्हते, कारण समोर बघा
डॉल्फिन दिसले. परतीच्या प्रवासात आम्हाला फायनली डॉल्फिन दिसले, तेही इतक्या जवळ. आणि दुसऱ्या दिवशी बातमीत कळलं की ते 25 नाही 75 डॉल्फिन होते. जवळपास 3 तास समुद्रात भटकल्यानंतर आमचा दिवस सार्थकी लागला. 3 तास आम्ही 2.5 तास छान सफर करून आता परत धडक्यावर लागतो. 2.5 तासाची एनर्जी घेऊन या सोबत टोपी, चष्मा, सनस्क्रीन, पाणी बाटली, खायला प्यायला ते पण घेऊन. बरं, तुम्हाला पण हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्ही पण निवतीमध्ये नक्की या. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या एवढ्या होड्यांमधून रोज पर्यटक समुद्रात जात असतात, तेव्हा आपल्यासोबतच्या प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर समुद्रात टाकू नका, त्या परत घेऊन या. या दादांचा नंबर खाली कमेंटमध्ये देते. येवा, कोकण आपलोच असा. आणि इकडे कुठे गेली आहे? नाव काय तुझं? अवंती. किती जातेस? ही आमच्या बरोबर होडी चालवत होती. अर्धी होडी हिने चालवलं आणि अर्धी बाबांनी चालवलं. नेचर बाय. आम्हाला किनाऱ्यावर यायला भर दुपार झाली होती, पण वर आल्या आल्या मस्तपैकी कलिंगड मिळालं. इथे तुम्हाला आवश्यक सगळ्या गोष्टी मिळतील. बाकी ट्रॅफिक असो किंवा आणखी काही स्थानिक लोक खूप चांगली आहेत, ती नक्की मदत करतात. तेव्हा नक्की या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.